ते इंटरस्टेलर मध्ये तो त्या कृष्ण विवाराच्या आतमध्ये. परफेक्ट. पृथ्वीवरती 27 मनवंतर उलटली आहे. आता 28वं मनवंतर चालू आहे आणि त्यातलं द्वापरयुग शेवटच्या चरणात आलेलं आहे. बाप. वस्तू जी असेल त्याचा मास जितका वाढतो की ग्रॅव्हिटी वाढते ऑब्व्हियसली, आणि ग्रॅव्हिटी जितकी वाढत जाते तसं टाइम तिथे स्लो चालतं. सध्या भगवान नारायण हे श्रीकृष्ण रूपाने अवतरित झालेले आणि शेषनाग हे बलरामाच्या स्वरूपामध्ये आलेले. व्युत्पत्ती बघितलीस तर ब्रह्म अंड म्हणलं. धर्म जर ही गाय आहे तर तिचा एक एक पाय कमी होत जातोय. बर. टाइम ट्रॅव्हल इज अ डिफरंट फॅक्टर. बरोबर. टाइम ट्रॅव्हल म्हणजे बेसिकली तुम्ही आयदर वेळेच्या पुढे जाता किंवा वेळेच्या मागे जाता. टाइम डायलेशन इज पॅरलली एका ठिकाणी वेगळी वेळ चालू आहे, दुसरीकडे वेगळी वेळ चालू आहे आणि 2 टाइम झोन्स आहेत. आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. तर असं हे जे आहे सगळं इंटरेस्टिंग आपले वेद, वेदांत, शास्त्र, पुराण, यामध्ये पुराण आहेत. तर आता आपण श्रीकृष्णांचा विषय चालू आहे. तर श्रीकृष्णांचा बेसिकली प्रायमरीली ज्याच्यात वर्णन आहे भागवत पुराण, विष्णू पुराण, विष्णूपेक्षा भागवत पुराण, हरिवंश. तर ह्यातल्या विष्णू पुराणात, भागवत पुराणात आणि इंटरेस्टिंगली देवी भागवत या 3 ग्रंथांमध्ये एका काकुडमी नावाच्या, थोडंसं इंटरेस्टिंग आणि फनी नेम आहे, काकुडमी राजा, ह्याची कथा येते. तर भागवत पुराणात 9वा स्कंद 3रा अध्याय श्लोक 32 यामध्ये ही कथा येते. विष्णू पुराणातही 4थं जे पुस्तक आहे त्यात 1ला अध्याय आहे, यामध्ये ही काकुडमी राजाची कथा येते. तर रेवत नावाचा राजा होता, त्याचा पुत्र होता, तर त्याचं नाव काकुडमी आणि रेवताचा पुत्र म्हणून त्याला रैवत म्हणायचे आणि त्याच्या मुलीचं नाव रेवती. सो अशी ही, आणि ही नावं पण किती इंटरेस्टिंग बन आपल्याकडे. म्हणजे वसुदेवाचा पुत्र वासुदेव, तसा रेवतचा पुत्र रैवत, त्याची मुलगी रेवती, द्रुपद राजाची मुलगी द्रौपदी. सो ही सर्व गुणसंपन्न मुलगी आहे रेवती. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणजे आपल्या पुराण आणि इतिहासांमध्ये पाहिलं तर सुप्रीम सौंदर्य हे जे काही आहे, तर त्याचे जे आपण एक्झाम्पल्स देतो त्यात शक्यतो सीता, द्रौपदी ही सगळे आहेत की जे सर्व गुणसंपन्न आणि अतिशय रूपवान, त्यांच्या रूपापुढे सगळे फेल आहेत, अशी सौंदर्याची बेंचमार्क्स आहेत. तर त्यामध्ये हे रेवतीचं नाव येत नाही. हे का येत नाही असं मला वाटतं. खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हा रैवत आणि त्याची पुत्री हे सत्ययुगातले आहेत. सो त्यांचा रेफरन्स रिसेंटमध्ये येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे 27 मन्वंतर आधी होते. 27 मन्वंतर. सो ह्या काळात मन्वंतर, आता आपण मन्वंतराकडे येऊया. त्याच्या आधी मी गंमत अशी सांगतो, मी गोष्ट सांगतो. तर ही सर्व गुण संपन्न या पृथ्वी तलावरची सर्वोत्तम, अतिशय सुंदर, अनकम्पॅरेबल अशी ही स्त्री आहे आणि तिचं लग्नाचं वय झालंय. आणि ॲज युजल लाईक एव्हरी फादर इन द वर्ल्ड, त्यांना आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी आहे. त्यांनी राजा असल्यामुळे त्यांनी संपूर्ण पृथ्वी तल ढुंडाळला की हिला योग्य वर कोण आहे. त्यांना कुठेही दिसला नाही. सो त्यांनी ठरवलं की ज्यांनी ह्या सर्व मानवांची निर्मिती केली ते ब्रह्मदेव, तर आपण डायरेक्ट त्यांनाच अप्रोच होऊया. जसं आत्ता अनुरूप विवाह संस्था आहेत आणि काही काही आहेत ज्यांना असं जमलं नाही तर अरेंज मॅरेज करू म्हणून त्यांच्याकडे जातात. तसं हे डिरेक्टली बिकॉज ही वॉज केपेबल आणि तो सत्ययुग होतं आणि त्यांचं कनेक्शन्स होते तेवढे स्ट्रॉंग, तर ते गेले ब्रह्मदेवाकडे ब्रह्मलोकात. तर ब्रह्मलोकामध्ये एक कॉन्सर्ट चालू होता. म्हणजे गंधर्व परफॉर्म करत होते, एक म्युझिकल कॉन्सर्ट. या 2 गंधर्वांची नावं होती, खूपच मजेदार आहेत, हा हा आणि हु हु. ही नाव आहेत. ही नाव आहेत. तर हे 2 रस आहेत. तर हा बेसिकली हाहाकार, ही जी भावना आहे ना, भीषण काहीतरी एकदम अँग्री आणि हाहाकार बेसिकली. सो त्या हाहाकारवरनं हा नावाचा गंधर्व आहे जो त्या रसाशी रिलेटेड गायन सादर करतो. आणि हु हा खूप शांत रस आहे आणि पीसफुल आणि आनंदी रस आहे. तर या दोघांचं तिथे जुगलबंदी चालू असते. हा कॉन्सर्ट ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांच्या समोर चालू आहे आणि तो कॉन्सर्ट चालू आहे म्हणून हा रैवत आणि त्याची पुत्री रेवती हे थांबलेत. एक 8 ते 10 मिनिटात तो कॉन्सर्ट संपतो.
तेच ब्रह्मदेवाच्या समोर येतात. मग ते सगळी सिच्युएशन ब्रह्मदेवांना एक्सप्लेन करतात की माझ्या राज्यात किंवा एकंदर संपूर्ण पृथ्वी तलावरच कुठेही रेवतीचा योग्य पुत्र नाहीये, म्हणजे असा कोणी नाहीये जो तिला सुयोग्य वर म्हणून प्राप्त होईल. तर मग तुम्हीच काहीतरी सांगा आणि चांगलं शोधून द्या मला. तर ब्रह्मदेव स्मितहास्य करतात. ते म्हणतात की अरे तू ज्यांच्याबद्दल मला सांगतोयस, इथे साधारण हे जोपर्यंत हे कॉन्सर्ट चालू होतं त्या काळात पृथ्वीवरती इतका जास्त काळ लोटला गेलाय की तुझे नातेवाईक, तुझे आप्तेष्ट, तुझ्या आपण काय म्हणूयात की एक्झिस्टिंग लोक होती ती तर आता अस्तित्वात राहिली नाहीये. तुझे खापर पण तू तेही आता अस्तित्वात राहिलेले नाहीयेत. इनफॅक्ट मजेची गोष्ट ही आहे की पृथ्वीवरती 27 मन्वंतर उलटली आहे. आता 28वं मन्वंतर चालू आहे आणि त्यातलं द्वापरयुग शेवटच्या चरणात आलेलं आहे. सो तू ज्याच्यासाठी आलेलास ती पृथ्वी आता राहिलीच नाहीये. मग त्याला फार आश्चर्य वाटतं की हे कसं काय झालं आणि मी काय करू. मग ब्रह्मदेव म्हणतात तू काळजी करू नकोस, हे विधानच आहे, हे असं होणंच होतं. तर मग तू एक काम कर, तू पृथ्वीवरती जा. तर तिथे सध्या भगवान नारायण हे श्रीकृष्ण रूपाने अवतरित झालेले आणि शेषनाग हे बलरामाच्या स्वरूपामध्ये आलेले. तर तू तुझी पुत्री बलरामांना दे. तर असं म्हणून मग ते पृथ्वीवर येतात. तर आता इथे असं मेन्शन आहे की पृथ्वीवर आल्यानंतर ते प्रचंड आश्चर्यचकित होतात, कारण सगळी जी लोक असतात ती अतिशय बुटकी दिसतात त्यांना. मग खूप उंचीनी लहान दिसतात. सगळं जे एकंदर एक्झिस्टेन्शियल नेचर आहे ते असं लहान लहान आणि डिग्रेडेड असतं. सगळ्या समस्त मानवजातीची जी बुद्धी आहे ती खूप हीन दर्जाला गेलेली असते ॲज कम्पेअर्ड टू त्यांची. आणि ते खूप उंच असतात. सो त्यांना कळत नाही. मग ते शोधून बलरामापाशी पोचतात. मग हे सगळं त्यांचं डिस्कशन होतं. मग बलरामांना त्यांचा विवाह लावण्याचं ठरतं रेवती बरोबर. तर बलरामांकडे जे शस्त्र होतं त्याला हलायुध असं म्हणतात, म्हणजे नांगर बेसिकली. हां, सो हे हलायुध जे आहे हे तिच्या खांद्यावरती ते प्लेस करतात बलराम. आणि तिची जी अतिशय उंची असते ती सामान्य म्हणजे त्यांच्या लेवलला येते, अशी ही कथा आहे. आणि ह्याच्यानंतर तो थॉरचा हातोडा वगैरे असा तशा टाईपमध्ये. आणि हे झाल्यानंतर मग हा जो काकडुमी राजा आहे हा बद्रीनाथला जातो तप करण्यासाठी. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा जो राजा आहे काकडुमी, याचं जे राज्य आहे त्या राज्याचं नाव आहे कुशस्थली. आणि याचं लोकेशन आहे द्वारका. काय सांगतो? हां. सो तो तिथं राहत असतो आणि बाय डिफॉल्ट तो पुन्हा तिथे येतो. आणि तेव्हा त्याला कुशस्थलीचं नामोनिशान काही नाही. आणि तिथं द्वारका नावाची ही जी नगरी आहे ही निर्माण झालेली दिसते. सो आता ही कथा ऍक्च्युली बऱ्यापैकी लोकांना आता माहिती होऊ लागली आहे, कारण टाइम डायलेशन हा जो एक फॅक्टर आहे ना, टाइम ट्रॅव्हल इज अ डिफरंट फॅक्टर. टाइम ट्रॅव्हल म्हणजे बेसिकली तुम्ही आयदर वेळेच्या पुढे जाता किंवा वेळेच्या मागे जाता. टाइम डायलेशन इज पॅरलली एका ठिकाणी वेगळी वेळ चालू आहे, दुसरीकडे वेगळी वेळ चालू आहे आणि 2 टाइम झोन्स आहेत. टाइम स्लिपेज म्हणतात ते. मे बी ते इंटरस्टेलर मध्ये परफेक्ट. तो त्या कृष्ण विवाराच्या आतमध्ये परफेक्ट. तो तिकडे त्या ग्रहावर जातो. तिकडे ते क्लॉक चालू होतं टक 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 आणि इकडे वर्ष उलटत जातात. आणि 23 वर्ष काहीतरी जातं. तो जो एक यानात ह्याच्यात थांबलेला असतो तो 23 वर्षांनी मोठा झाला, म्हातारा झालेला असतो ऑलमोस्ट. आणि हा कृष्ण विवारात जातो तोपर्यंत 152 वर्ष काहीतरी त्याची मुलगी म्हातारी झालेली असते. याची आपल्या मॅथ्यू मॅककॉनॉगीची 152 का 52 का 51 वर्ष गेली. मग ती जी यंग असते पूर्वी की ती खूपच म्हातारी, ती म्हातारी वर्षाची वगैरे होती. आणि ती म्हणते की आय नो यू वुड कम बॅक. टाइम डायलेशन, दिस इज टाइम डायलेशन. बट नोलांनी जे केलंय दॅट इज फिक्शन. आता हे शास्त्रीय दृष्ट्या किंवा ऐतिहासिक दृष्ट्या किती खरंय, देर इज ऍब्सोल्युटली नो वे आपण प्रूव्ह करू शकू. बट कोणीतरी पुराणांमध्ये ही कथा लिहिली आहे आणि हे ऍटलिस्ट
ठीक आहे आपण मानतो आणि हे सत्य पण आहे की पुराणांचंही अस्तित्व हजारो वर्षांपूर्वी जातं. होय. पण ठीक आहे, चल तू म्हण की हे एडी मध्ये लिहिलं गेलं, काही 1200 वर्ष 1300 1400 वर्षापूर्वी, अगदी आपण कन्सिडरेट डेट म्हणून, कन्झर्वेटिव्ह डेट म्हणून आपण इतकं येऊ, तरी कोणीतरी ह्या कथेचा विचार केलाय. आउट ऑफ नो वेअर कोणीतरी कसा विचार करेल या गोष्टीचा. होय होय, खरंच आहे. आणि ह्याच्यात तुला हेही कळतं की सत्यलोकात, ब्रह्मलोकात वेळ वेगळी आहे. खरंय. पृथ्वी लोकावरती वेळ वेगळी आहे. ती हे काय थिअरी काय माहितीये का, मला अगदी वरवरच माहिती, अगदी वरवरच. मला ते याचे किप थॉर्नचे म्हण किंवा ते मॉर्गन फ्रीमॅनचे काही पूर्वी शो लागायचे, तर ते बघायला मला आवडायचं. तर त्यामध्ये सांगितलं होतं, किंवा स्टीफन हॉकिंगचं, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं हॉकिंगनी की ग्रॅव्हिटी जितकी वाढत जाते ना, वस्तू जी असेल त्याचा मास जितका वाढतो तितकी ग्रॅव्हिटी वाढते ऑब्व्हियसली. आणि ग्रॅव्हिटी जितकी वाढत जाते तसं टाइम तिथे स्लो चालतं म्हणजे. अच्छा. आणि बाकीच्या ठिकाणी टाइम फास्ट चालतं. अच्छा. म्हणजे ते म्हणतात की असंही आहे की आता अंतराळात टाइम कम्पॅरेटिव्हली फास्ट चाललंय पृथ्वीपेक्षा. पृथ्वीवरती आपण आहोत त्यापेक्षा तिथे स्लो चाललंय. आणि हे ॲस्ट्रॉनॉट्सला जाणवतं जे अंतराळात आहेत. बर. तर हे असाच काहीतरी प्रकार दिसतोय. हे तुम्ही जेव्हा लाईटशी कम्पेअर करता ॲज कम्पेअर्ड टू लाईटचा स्पीड जो 3,00,000 किलोमीटर पर सेकंद आहे, आणि सूर्यापासून म्हणजे तू विचार करा 3,00,000 किलोमीटर पर सेकंद ह्या रेशोनी लाईट पुढे जातोय, आणि तरीही सूर्यावरून सूर्याचा एक किरण पृथ्वीवरती पोचायला 8 मिनिटं ते 8.5 मिनिटं लागतात. सो टू डिस्टन्स इमॅजिन कर. आणि हा स्पीड विथ 3,00,000 किलोमीटर पर सेकंद, ह्या स्पीडनी लाईट 1 वर्ष जितका अंतर ट्रॅव्हल करेल, दॅट इज 1 लाईट इयर. 1 प्रकाश वर्ष आहे. हा. आणि आपला जो क्लोजेस्ट तारा आहे तो किती प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे तू इमॅजिन कर हे ब्रह्मांड किती आहे. आणि तरीही व्युत्पत्ती बघितलीस तर ब्रह्म अंड म्हणलंय. परफेक्ट. आपण जे सध्या गॅलेक्सीज म्हणतो किंवा त्याचा जो शेप एलिप्टिकल, ओव्हल म्हणजे सो ब्रह्म अंड. करेक्ट. हां. आता दुसरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट जी या कथेशी मॅच होते की जसं सांगितलं की प्रत्येक युगामध्ये धर्म जर ही गाय आहे तर तिचा एक एक पाय कमी होत जातोय. बर. म्हणजे सत्ययुगात 4 पायांवरती उभी आहे, त्रेतामध्ये 3 पाय, द्वापरमध्ये 2 आहे, कलीत 1च पाय आहे. त्यामुळे ती लंगडी झाली ऑलमोस्ट. तर हे यांनाही जाणवलंय. म्हणजे फिजिकॅलिटी वाईज तो मनुष्य शरीराने लहान झालाय, तो गुणांनी लहान झालाय, तो ज्ञानाने पण लहान झालाय. हे सगळं रैवतला आणि रेवतीला जाणवतंय. किती इंटरेस्टिंग. आणि वी आर नोबडी टू से की हे खरं आहे, वी आर नोबडी टू से की हे खोटं आहे, पण हे आहे, हे लिहिलं गेलंय, हे दिस मॅटर्स समवेअर, राईट. नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पणमस्तु हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा. त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोड्सच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडतील. त्या तुम्ही YouTube किंवा स्पॉटिफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता. धन्यवाद. मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे, आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय आहे ते तर काय विचारूच नका. त्यामुळे सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन 2 घेऊन येत आहोत. अवश्य ऐका, आणि फक्त ऐकू नका, आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय. योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण महाराज की जय.